केला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आता आम्ही शेतबंदर घारापुरीचा पायथा आमच्या ह्या प्रेमा बाळाराम घरत माऊलींचं हे निवास आहे. तिथं त्यांचा फार छान देवार आहे आणि हा विणा आणि विण्याला लावलेला आमचा तात्याचा फोटो किंवा एक त्यांची प्रतिमा. आज आमच्या वडिलांचा जन्मदिवस आहे. त्यांचं जेव्हा 75 वय होतं तेव्हा ते स्वर्गवासी झाले. पण आज जर ते असते तर 86 वर्ष त्यांना पूर्ण झालं असतं. पण काय हरकत नाही, आजच्या दिवसाला आम्ही पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत शिरोमणी रोहिदास महाराज की जय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवा अधिदेवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहद्रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषनयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका तू भरल्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्षमा आगाये सगुण निर्गुणा जगजनित्या जगत जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांजना बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठावे द्यावाजी चरणी हीच करी तसे विनवनी बहुबंधनी सोडवावे सकळ देवा अधिदेवा. हे सगळं चंद्र आहे. कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहरूपा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमल जावे पसायदान आहे जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी वाढो भूता परस्परे पडो मैत्री वांचे दुरितांचे ते मिळ जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचे तो ते लाहो प्राणी जात वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवर्त भूमंडळी भेट तुझ्या भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जाणव पियुषांचे चंद्र निर्जलांजन मार्तंड जेता पहिन ते सर्वाई सदा सज्जन सोय होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी वजुद आदिपुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्टविजय ओवाळवी येत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दार नसाओ येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. माझ्यासोबत आमच्या ह्या घरात माऊली आहेत. मी पांडुरंगाला प्रार्थना करतो, माऊलीच्या चरणी नतमस्तक होतो की त्यांच्या काही अडीअडचणी असेल, काही त्यांच्या कुणाचं मधल्या काळात आजारपण आहे, लाखो रुपये गेले, तर ही जी काही त्यांच्यावर संकट आलेलं आहे भगवंताने त्यांची खूप परीक्षा न बघता त्यांना त्या संकटातून अडचणीच्या मार्गातून मोकळं करावं. आणि माझी विनंती आहे आमच्या प्रेमा माऊलींना की लवकरात लवकर मुंबई ते पंढरपूर दिंडीच्या प्रस्थानाला गेट ऑफ इंडियाला यावं. त्याची काय पुढची कारण आपण विचार करत नाही, कारण मागे पुढे उभा राही सांभाळीत आणि आघात निवार आहे. त्यामुळे त्या भगवंताला हा म्हणजे त्या भगवंताने तुम्हाला अंतर्मनात सांगितलंय तुमच्या अंगामध्ये चैतन्य आहे किंवा काहीतरी वाटतं, काटा आला. खूप छान माऊली रामकृष्ण. त्यांचं आरोग्य चांगलं राहू देवा देवाला विनंती कर. मी आहे माझ्या प्रेमा माऊलीच्या प्रेमा बाळाराम घरत या माऊलीचं आरोग्य पण जी काही त्यांना काही शारीरिक अडचण असेल त्यांना त्यातून मोकळं करावं, निरोगी आरोग्य लाभावं आणि माऊलीमय त्यांचं जीवन जगावं. पंढरीच्या वारीला त्यांनी शेवटपर्यंत आमच्याबरोबर दिंडीला गाडी असते, जरी चालणं झालं नाही तरी गेट ऑफ इंडिया पासून पंढरपुरापर्यंत आमच्या सोबत एक मोठा ट्रक असतो. त्या ट्रक मध्ये बसायचं, दुपारच्या टप्प्याला उतरायचं, काही स्वयंपाकाची बसल्या जागी मदत करायची, भाजनात मदत करायची, जे काही करा. पण पुढच्या टप्प्यात जायचं. काही 60-70 लोक चालतात आणि 10-20 लोक आपली गाडीत बसतात कारण त्यांना शरीराला अडचण असते. खूप छान माऊली रामकृष्ण रामकृष्ण.